हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवणार आहे मी एक मसाला बनवणार आहे। आणि मसाला म्हणजे ती भाजी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात बनते, पण जर बर्थडे असू दे काही फंक्शन असू दे तर ती बनते आणि लहान मुलांची ती खूप फेवरेट आहे। मला अंदाजा आलाच असेल ती भाजी कोणती आहे, तर ती म्हणजे पावभाजी आहे। आणि पावभाजी आपल्याकडे महिन्यातून एकदा तरी बनतेच आणि लहान मुलं तर ती आवडीनेच खातात। पण ते आपण मसाले जे बाहेरून घेतो कुठल्याही ब्रँडचे असू दे त्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ते आपण कंझ्युम करतो, स्पेशली लहान मुलं। पण त्यासाठी आपण काय करायचं, नेहमी घरातच पावभाजी मसाला बनवायचा। आणि मी तो आज मसाला बनवणार आहे, तर तुम्हाला पण तो आवडेल। तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। हा बघा, अशा पद्धतीने घरच्या घरी आपण पावभाजी मसाला बनवू शकतो। तर आता बघूया आपण पावभाजी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघा। तर इथे मी मिरची घेतलेली आहे, 8 ते 9 असतील बेडगी मिरची आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। त्यानंतर इथे 2 टेबलस्पून मी धणे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 1 टेबलस्पून जिरं आणि अर्धा टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे। त्यानंतर इथे अर्धा टेबलस्पून मिरी, त्यानंतर इथे लवंग घेतले आहेत, हे कमी टाकलेत, पाव असतील। त्यानंतर इथे 3 मी घेतलेले आहेत आपली मसाला वेलची, त्याच्यानंतर दालचिनी आणि हे सुकं आलं थोडासा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर इथे तमालपत्र आहे आणि थोडीशी आमचूर पावडर घेतलेली आहे बघा। हे झालं। तर आता आपण काय करूया, हे सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत, भाजून घेतो ना आपण तसं। तर आता पॅन गरम झालेला आहे। तर आता सगळ्यात पहिलं मी काय करते, मिरची थोडीशी भाजून घेते, कारण ते एकत्र भाजायला गेलं तर ते कच्चं राहतं, म्हणून मी मिरची पहिली काय करते, थोडीशी परतवून घेते चांगली। मिरची व्यवस्थित रोस्ट झाली ना, मग आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स काय करूया, आपण भाजून घेऊया। हा मिरची थोडी रोस्ट व्हायला थोडा वेळ लागतो आणि थोडंसं काय करायचं, आपण मीडियम फ्लेम ठेवायची, जास्त हाय ठेवली तर ती करपून जाणार। ही बघा प्रॉपर रोस्ट झालेली आहे मिरची। तर आता आपण काढून घेऊया। तर आता आपण दुसरे इन्ग्रेडियंट्स घेऊया। त्यामध्ये पहिलं मी गरम मसाले टाकते, कारण नंतर मग काय होतं माहिती आहे, धणे जिरं हे लवकर भाजले जातात। हे गरम मसाले भाजायला थोडे हार्ड असतात ना आतून, तर थोडं वेळ लागतो, म्हणून पहिलं मी गरम मसाले ह्यामध्ये रोस्ट करून घेते। ह्यामध्ये तेल बिलकुल वापरायचं नाही। तर आता काय करूया, आपण हे जरा रोस्ट करून घेऊया। हे जरासं आपल्याला थोडेसे भाजले गेले ना, मग आपण त्यामध्ये काय करूया, हे घेतलेले धणे होते ना, धणे आणि जिरं, ते मग आपण त्यामध्ये काय करू, ॲड करूया आणि ते आपण रोस्ट करून घेऊ। आता हे थोडे भाजले गेले, त्यामध्ये मी आता काय करते, धणे ॲड करते। आता धणे जरासे मी परतवून घेते। त्यानंतर मी मग जिरं आणि जो बडीशेप घेतलेला आहे ना, तो ॲड करते। हे बघा। तर आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण काय करूया, ॲड करूया। याला वेळ नाही लागत आणि जास्त त्याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही, पटपट होते। आणि काय असतं माहिती आहे, बाहेरच्या जे आपण मसाले वापरतो ना, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, म्हणून मी घरीच बनवते। तर आता हे बघा, त्यामध्ये आता परत ती मिरची आहे ना, ती थोडी त्याच्यामध्ये परत एकदा घालून मी परतवून घेते। आणि मग हे काय करायचं, भाजलं ना व्यवस्थित, आपण रोस्ट करून घेतलं ना, त्यानंतर ते थंड व्हायला जायचं। थोडं जास्त गरम लावलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडणार, म्हणून ते काय करायचं, हे असंच ठेवायचं आणि ते थंड व्हायला जायचं। आणि थंड झाल्यानंतर मग आपण काय करायचं, मिक्सरमध्ये ते लावून घ्यायचे मसाले। तर आता बघूया आपण, थोडा वेळ मी हे असंच ठेवून दिलेलं आहे, ते थंड झाले ना, तर आता मी मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते। त्याआधी त्यामध्ये आपल्याला अजून थोडे इन्ग्रेडियंट्स आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर सगळ्यात पहिलं मी काय करते, हळद घेते, हे बघा जवळजवळ अर्धा टेबलस्पून असेल। त्यानंतर त्यामध्ये आमचूर पावडर आणि थोडंसं मी त्यामध्ये मीठ ॲड करते, कारण काय तर ते खराब नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी हे आपलं घरगुती प्रिझर्वेटिव्ह आहे मीठ म्हणजे। तर
प्रत्येक मसाल्यामध्ये मी जे मसाले बनवते ना त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते, म्हणजे मसाले खराब होत नाही. तर आता हे सगळं घालून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता काय करूया आपण, आपण याची पावडर ग्राइंड करूया, म्हणजे ती पावडर व्यवस्थित बनेल, बारीक अशी फाईन पावडर बनवायची. तर आता बघूया, मिक्सरला लावलेलं आहे, कसं झालं बघूया. बघा ना, मस्त. हे बघा, छान झाली आहे, त्याचा वास पण खूप छान येतो. आणि एका एअरटाईट अशा डब्यामध्ये, स्टीलच्या किंवा काचेच्या, प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका, कारण मसाला खराब होतो आणि जास्त प्लास्टिक यूज पण करू नये. तर हे मी स्टीलच्या एअरटाईट डब्यामध्ये मी बंद करून मी आता ठेवून देणार. हे बघा किती छान झालं आहे बघा. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा घरच्या घरी पावभाजी मसाला. एनी टाईम आपल्याला मसाला नसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. एखाद्या वेळी मसाला संपतो तर मार्केटमध्ये जा मसाला आणा, असं होतं ना. तर त्यापेक्षा घरच्या घरी बनवायचा आणि पावभाजी करायची. तर असा एअरटाईट कंटेनरमध्ये आपण बंद करून ठेवून द्यायचं, तर तो राहतो 2 महिने जवळजवळ. का आपण महिन्यातून एकदा किंवा दोनदा हार्डली बनवतो पावभाजी, त्यामुळे जास्त काय हा लागत नाही. हे बघा, असा एअरटाईट कंटेनरमध्ये मी भरून ठेवून देते. त्याचा कलर पण किती सुंदर आला आहे बघा ना, मस्तच. तर तुम्हाला नक्की आवडेल, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, आणि तसंच माझ्या चॅनलला तुम्ही